जॉब करत असताना बाकी सगळ्या गोष्टी सगळ्या वेळेत होण्यासाठी मग सकाळी लवकर उठून आपल्या गोष्टी आवरल्यानंतर मग किचनमध्ये जाऊन डब्याची तयारी करावी लागते. तर सकाळी जेव्हा उशीर होतो तेव्हा आदल्या रात्री भाजीची तयारी म्हणजे भाजी चिरणं वगैरे ह्या गोष्टी करून ठेवते. पण कधी भाजी चिरायला वेळ नाही मिळाला तर मग सकाळीच गडबड असते. तर थोडा वेळ माझा सगळं भांडी वगैरे शोधण्यातच जात असतो. थोडीशी भांडी वगैरे काढून ठेवल्यानंतर मग ती धुवून नंतर घ्यावी लागतात, कारण की रात्रभर धूळ बसते. आज करणार होते पराठे, तर त्यामुळे मग पराठ्यांचं जरासं कडक असं पीठ मळून घेतलं, कणिक मळून घेतली आणि त्यानंतर मग पनीर पराठे बनवणार होते. तर त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे पनीर किसून घेतलं आणि त्याच्यामध्ये सगळे आपलेच मसाले वगैरे ॲड केले आणि त्यानंतर मग मी ते आपण रेग्युलर जसे पराठे बनवतो तसे पराठे न बनवता थोडंसं कट मारून एका साईडला मिक्सचर वगैरे ॲड करून असं मी बनवणार होते. तर पनीर असं चिरून घेतल्यानंतर मग ते लवकर जेव्हा आपण तव्यावरती शेकवतो त्यामुळे पटकन होतं. त्यामुळे तर इथे मसाले ॲड केलेले आहेत आणि पटकन त्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे आणि त्याच्याबरोबरच दुसरं काहीतरी आपल्याला जर पालेभाजी वगैरे ॲड करू शकतो किंवा गाजर वगैरे ते पण ॲड करून असे पराठे खूप छान होतात. तर याच्यामध्ये मी कोथिंबीर मला खूप आवडते त्यामुळे मग कोथिंबीर ॲड केली आणि त्याचं मिक्सचर रेडी केलं. चांगलं एकजीव केल्यानंतर मग त्याच्या आधी मी त्याच्यामध्ये जे चाट मसाला पण टाकला होता म्हणजे आपल्या आवडीचे आणि त्यानंतर स्लाईस चीज होतं त्यामुळे ते पण ॲड करणार होती. म्हणजे जेव्हा पोळी लाटल्यानंतर मग एका साईडला जे पनीर पराठा बनवायचं आहे त्याचं मिश्रण आणि त्यानंतर एका साईडला जे आहे आपण ते स्लाईस चीज एका साईडला हे करून मग आपण पराठे लाटल्यानंतर ते छान खरपूस भाजून तुपावरती किंवा तेलामध्ये रेग्युलरप्रमाणे भाजून तयार होतात. आणि साधारण जवळजवळ मला आज पाऊण तासामध्ये टिफिन रेडी करायचं होतं. तर जे नवऱ्याचं टिफिन आणि माझं टिफिन दोन्ही टिफिन रेडी करायचे होते. साधारणतः एवढ्या बॅटरमध्ये 6-7 पराठे झालेले आहेत आणि मी त्याच्यामध्ये चटणी घेतलेली आहे. तर मी गोड चटणी तयार करून ठेवलेली असते ती घेतली आणि पराठे घेतले, त्यामुळे पटकन टिफिन रेडी झालं. आणि त्यानंतर मग बाकीचं किचन पटकन आवरून घेतलं, कारण की किचनवरती पसारा असेल तर बाकीचं काम करायला सुचत नाही, त्यामुळे पटकन आवरून घेतलं आणि ऑफिससाठी व्हायचं होतं. तर ऑफिसला तयारी व्हायच्या आधी मला थोडंसं गरम पाणी प्यायची सवय आहे. सकाळी उठल्यानंतर मग मी थोडा वेळ गरम पाणी पिते, 1 कप तरी, आणि त्यानंतर मग बरं वाटतं आणि नंतर मग थोडासा योगा वगैरे करते. तर श्री श्री रविशंकर यांचा जो योगा आहे त्याला जॉईन केलं होतं आणि त्यानंतर मग मी रेडी झाले ऑफिसला जायला. सकाळची खूप गडबड असते, टिफिन वगैरे सगळं भरून झाल्यानंतर मग ऑफिसला जायला रेडी.